नमस्कार. आज आपण भरपूर भाज्या असलेले एक पौष्टिक रेसिपी बनवतो आहे. तर त्यासाठी इथे एक शिमला मिरची, गाजर, कांदा आणि पत्ताकोबी बारीक कट करून घेतलेला आहे. उभ्या आकारामध्ये ह्या भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत. सर्व भाज्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालूया, 1 चमचा लाल तिखट घालूया. त्याचबरोबर 1 चमचा इथे मी धणे जिरे पूड घेतलेली आहे. ही भाजलेल्या धण्याची आणि जिऱ्याची पूड आहे. तसेच चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर इथे अर्धी वाटी बेसन पीठ, पाव वाटी ज्वारीचं पीठ, त्याचबरोबर पाव वाटी आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. सर्व हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे. खूप जास्त पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं नाही आहे. सर्वप्रथम अर्धी वाटी एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. गरज लागली तर मी थोडंसं पाणी यामध्ये वाढवून घेणार आहे. सर्व मिक्स करून घेऊया. त्यानंतर अजून मी थोडंसं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता इथे हे मिश्रण बनून तयार आहे. तर हे आपल्याला इथे 5 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर एक तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा गरम झाल्यानंतर तव्याला तेल लावून घेऊया आणि त्यावर हे मिश्रण घालून घेऊया. चमच्याने किंवा हाताने आपल्याला अशा प्रकारे हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर थोडंसं तेल घालूया आणि झाकण ठेवून आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त खमंग शेकून घ्यायचं आहे. तर इथे भरपूर भाज्या असलेलं थालीपीठ बनवून तयार आहे. बाकी थालीपीठसुद्धा आपल्याला असेच बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही ही थालीपीठ वेट लॉस डाएटमध्ये सुद्धा वापरू शकतात. टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणीसोबत हे खूप छान लागतात. तुम्हीसुद्धा हे थालीपीठ एकदा नक्की बनवून बघा. भरपूर भाज्या असल्यामुळे आणि पीठ कमी असल्यामुळे हे मस्त खमंग होतात. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.